ची बातमी पाहूयात। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। एमसीएची निवडणूक 6 जानेवारीला नियोजित होती आणि या निवडणुकीआधी अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजीव सदस्यांची संख्या 154 वरून थेट 571 वर नेण्यात आली आणि त्यामुळे माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। नातेवाईक, राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची नावे मतदार यादीमध्ये घुसवल्याचा रोहित पवार यांच्यावर आरोप आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, खरं तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार मानला जात होता क्रीडा विश्वामध्ये आणि त्यावरच याची दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुढील कोणताही आदेश येण्यापर्यंत म्हणजे या आज जी होणारी अध्यक्षपदाची निवडणूक होती ती स्थगित करावी असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। या सगळ्या प्रकाराबाबत न्यूज 18 लोकमत मार्फत आपण जी मतदारांची यादी आहे या यादीमध्ये कुंती पवार ज्या रोहित पवारांच्या पत्नी आहेत सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे किंवा रोहित पवार यांच्या सासरची जी मंडळी आहेत यांची नावं असल्याची सगळ्यात आधी माहिती न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। त्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि मग क्रिकेट विश्वातनं अशा संदर्भात जे आरोप घेतले जात होते ते याचिकेमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि न्यायालयासमोर जेव्हा हे सगळे मुद्दे ठेवण्यात आले त्यावेळेस जे एमसीएचे वकील किंवा बाजू मांडणारे होते त्यांना समाधानकारक उत्तरही देता आले नाही की 400 ही सगळी जी मतदार आहेत ती कशा कारणासाठी घेतली, यांचा क्रिकेटशी योगदान काय आहे, संबंध काय आहे, अशा अनेक प्रश्न विचारले गेले। मात्र त्याचं उत्तर समाधानकारक न आल्यामुळे आता ही आजची होणारी निवडणूक स्थगित केल्या गेली आहे पुढील आदेश येईपर्यंत। हा रोहित पवारांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला मोठा धक्का मानला जातोय आणि याचं उत्तर आता रोहित पवार कडनं काय दिलं जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बरं गोविंद, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।